श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। सर्व उपस्थित आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 4 आणि समास 7 मध्ये आपल्याला 7वी भक्ती सांगितली आहे, ती दास्य भक्ती। त्या दास्य भक्तीचं समर्थांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, ते आपण मनोभावे श्रवण करावं अशी आपल्याला प्रार्थना। श्रीराम समर्थ श्रीराम। मागा झाले निरूपण 6वे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान 7वी भक्ती श्रीराम। 7वे भजन ते दास्य जाणावे, पडले कार्य तितुके करावे। सदा सन्निध असावे देवद्वारी श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। श्री समर्थांनी दास्य भावाचं वर्णन केलं आहे। समर्थ रामदासांनी ज्या 9वीदा भक्ती सांगितली आहे, त्या 9वीदा भक्तीमध्ये 7वी भक्ती म्हणजे दास्य भक्ती। दास्य म्हणजे सेवा। सेवा भाव हा फार महान आहे। चला आम्ही सेवा परमो धर्म हा असं म्हणतो। सेवा हा परम असा धर्म आहे आणि तो भक्तांनी सांभाळला पाहिजे। आपल्या शास्त्रामध्ये भावाचे 5 प्रकार मानले जातात। कुठला भाव भक्तांनी धारण करावा, कारण भाव जर भक्ताच्या अंतःकरणात असेल तर देव पावतो। देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला आणि त्यामुळे तो भक्ता अधीन झाला असं म्हणतात। भगवंताला आपलंसं जर करायचं असेल तर आपल्याजवळ तो शुद्ध भाव असला पाहिजे। म्हणून त्या भावाचे शास्त्रामध्ये 5 प्रकार मानले जातात। पहिला भाव शांत भाव। ज्या शांत भावामध्ये भगवंत राजा आहे आणि भक्त हा त्याचा सेवक आहे। भक्त हा त्याचा सेवक म्हणून किंवा त्याचा एक प्रजा म्हणून तो त्यांच्या जवळ आहे। ज्याप्रमाणे राजा आणि प्रजा यांचं जसं नातं असते, तसं या शांत भावामध्ये देवाचं आणि भक्ताचं नातं आहे। परंतु भक्ताचं आणि देवाचं नातं यामध्ये राजा जसा नेहमी भेटत नाही, सारखं राजाला आपल्याला भेटता येत नाही, त्याप्रमाणे देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर असते। म्हणून त्याच्यापेक्षा जवळचा भाव कोणता तर देवाच्या सानिध्यात राहणे, म्हणून त्याला दास्य भाव म्हटलेला आहे। म्हणजे प्रजा दूर राहते तर सेवक जवळ राहतो, म्हणून दास्य भावातून दास्य भक्ती जन्माला आली। त्यानंतर शास्त्रात 3रा भाव सांगितला आहे सख्य भाव। त्याच्यातूनच सख्य भक्ती निर्माण झाली। सख्य भावामध्ये देव आणि मी आम्ही दोघंही सखा आहोत, मित्र आहोत अशा भावातून राहणे। ज्याचं मोठं उदाहरण आम्हाला सांगता येईल ते म्हणजे अर्जुनाचं। भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जी भक्ती होती ती सख्य भक्ती होती। अर्जुनाने सख्य भक्ती केली
म्हणून भगवंताच्या तो अत्यंत जीवलग झालेला आहे, अत्यंत जीवाच्या जवळचा झालेला आहे, म्हणून त्याला सखा म्हणतात. चौथा भावाचा प्रकार म्हणजे वात्सल्य भाव. वात्सल्य भावामध्ये भगवंत आणि भक्त यांचं नातं भगवंताला आपला मुलगा मानलेला आहे आणि भगवंताचे आई वडील म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ज्याप्रमाणे दशरथाने आणि रामाची आई कौसल्या हिने ज्याप्रमाणे रामाची सेवा केली किंवा रामाची काळजी वाहिली, त्या ठिकाणी वात्सल्य भाव आहे. वात्सल्य भावाचे अनेक उदाहरणं सांगता येतील. वात्सल्य भावामध्ये भगवान कृष्ण हे नंदाच्या घरी राहिले तर नंद आणि यशोदा, देवकी या सुद्धा वात्सल्य भावामध्ये होत्या. वसुदेव वात्सल्य भाव. पाचव्या भावाचा प्रकार आहे मधुरा भाव. म्हणून मधुरा भावामध्ये भगवंत हा पती आहे आणि मी पत्नी आहे या भावामध्ये राहणे याला मधुरा भाव असं म्हटलं आहे. म्हणून 5 प्रकारचे भाव म्हणजे शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव आणि मधुरा भाव या भावातून भगवंताच्या जवळ राहणे अपेक्षित आहे. जितकं आपण त्यांच्या सन्निध राहू तितका भगवंतावर अधिक प्रेम करू लागू आणि तितका भगवंत तो आपलाच होईल. पहिल्या भावामध्ये भगवंत आणि भक्त यांची जरा दुरी आहे. दास्य भावामध्ये जवळीक आहे, सख्य भावात त्याच्यापेक्षा जवळीक आहे आणि वात्सल्य भावात तर तो पोटीच जन्माला आलेला आहे. पण आई वडिलांपेक्षाही जवळचं नातं पुढे होते ते पती आणि पत्नीचं. म्हणून मधुरा भाव अशा प्रकारचे भाव सांगितले जातात. आज आपल्याला या भावापैकी दास्य भावाचा विचार करायचा आहे. समर्थांनी जे म्हटलं आहे, 7वे भजन ते दास्य जाणावे. 7वं भजन म्हणजे दास्य भाव आहे. पडिले कार्य तितके करावे, देवाचं कार्य जे जे असेल ते ते करणे याचं नाव आहे दास्य भाव. त्यामुळे सदा सन्निध जे असावे देवद्वारी, नेहमी भगवंताच्या जवळ राहणे, यामुळे भगवंताची सेवा केली जाते आणि त्या सेवेतून भगवंत आपल्याला पावतो. आम्हाला माहीत आहे की दास्य भावाचं सर्वात उत्तम जगप्रसिद्ध उदाहरण जर पाहायचं झालं तर दास रामाचा हनुमंत नाचे. हनुमंत हा रामाचा निस्सीम दास होता. म्हणून प्रभू रामचंद्रांची त्या हनुमंताने सेवा केली म्हणून हनुमंताचं नातं दास म्हणून झालंय. पुढे सगळ्या संतांनीच स्वतःला भगवंताचं दास म्हटलेलं आहे. मैं गुलाम तेरा. कोण म्हणतात? संत कबीर म्हणतात, मैं गुलाम तेरा, तू साहेब है मेरा. तू भगवंत आहे आणि मी तुझा दास आहे. अशा भावातून संत कबीर म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्या संतांनी अशा प्रकारे दास्य भाव केलाय. समर्थ सुद्धा म्हणतात आहे, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. त्या दासाला भगवंतानी बोध केला म्हणून त्याला दासबोध म्हटलं. पुढे समर्थ म्हणतात, समर्थाची सेवका वक्रप आहे. सेवक म्हणजे दास. असा सर्व भूमंडळी कोण आहे? समर्थांनी आपल्याला स्वतःला दास म्हणून घेतलाय. आम्ही त्या समर्थांच्या प्रत्येक आरतीमध्ये, प्रत्येक ठिकाणी समर्थांच्या काव्यामध्ये दास म्हणे असा शब्द आलेला आहे. लंबोदर पीतांबर फणीभर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना.
म्हणजे समर्थांनी दास रामाचा किंवा रामाचा दास असंच म्हणून घेतलेलं आहे. सगळ्या संतांनी, संत तुलसीदासांनी सुद्धा स्वतःला दास म्हटलेला आहे. संत जनाबाई सुद्धा नामयाची दासी म्हणते आहे. म्हणजे या संतांनी स्वतःला दास म्हटलं, कारण हे दास ते निस्सीम आहेत. दास्य भावाचं एक वैशिष्ट्य आहे, दास्यभाव हा कामापुरता नाही, ठरलेल्या वेळापुरता दास नाही. मनुष्य एखाद्या ठिकाणी नोकरी करायला जातो, तो नोकरच आहे, याचा अर्थ तो दासच आहे. पण ती नोकरी 24 तास नाही आहे. ती नोकरी जर तुमची 5 तास असेल, 7 तास असेल, तर 7 तासापर्यंत तो तिथे काम करतो वाटेल ते. पण एकदा कार्यालय सोडलं आणि एकदा तो घरी आला तर तो कोणाचा दास नाही आहे. पण दास्य भावामध्ये मात्र भगवंताचा तो 24 तास दास आहे. म्हणून दास्य भावाचं वैशिष्ट्य काय? अखंड दास्यत्व. दासत्व आहे पण ते अखंड दास्यत्व आहे, त्यामध्ये कधी खंड पडणार नाही, अशा प्रकारचं दास्य भाव आहे. भगवंत आणि सद्गुरू दोन जागा आहेत अशा, एक भगवंताची जागा आहे आणि एक सद्गुरूची जागा आहे. या दोन जागेच्या ठिकाणी भक्ताने दास व्हावं. बाकी कोणाचे? दास रामाचे व्हावं, दास भगवंताचे व्हावं, दास सद्गुरूचे व्हावं. मग असं जर असेल तर तो सद्गुरू आणि ते भगवंत त्या दासाची काळजी वाहतात. सद्गुरू सारिका आमचे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणते, सद्गुरू सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. याचा अर्थ दास कोणाचं व्हायचं? तर ते सद्गुरूचा दास व्हायचं. म्हणून सद्गुरूचा दास व्हावं. सद्गुरूची एकदा आपण दास झालो की सगळी चिंता त्याला असते आणि दास मात्र तो निश्चिंत असतो. त्याला कशाची भीती वाटत नाही, कशाची चिंता वाटत नाही, कशाची काळजी वाटत नाही. जेव्हा आपल्याला काळजी वाटते, चिंता वाटते, याचा अर्थ आम्ही खऱ्या अर्थाने भगवंताचे दास नाही आहे. एकदा दास झालं की काळजी मालकाला, नोकराला कशाची काळजी? तो काळजी करणार नाही, सगळी काळजी भगवंत वाहतो. अशी कथा सांगतात आमचे सुनील दादा, नेहमी प्रवचनात ही कथा सांगत असत. ते म्हणाले की एक नवदाम्पत्य लग्न झाल्याबरोबर ते दोघं जण फिरण्याच्या निमित्ताने निघाले. नौका विहार करण्याची इच्छा झाली. ते दोघे जण त्या नौकेमध्ये बसले, राजा आणि राणी. नौका चालू झाली. ती नौका स्वतः या राजपुत्रांनी वल्लवली आणि राजपुत्रांनी वल्लवता वल्लवता अचानक मोठं वादळ आलं. वादळ आल्यावर काय झालं? ती नौका दोलायमान झाली. ते दोघेही पाण्यात पडतात की काय ही भीती वाटू लागली. म्हणून ती राणी म्हणजे ती राजकन्या ती तिच्या प्रियकराला धावत जाऊन बिलगली. तेव्हा ती म्हणाली, नाथ तुम्हाला भीती वाटत नाही का? तो हसून म्हणाला, सांगतो तुला. त्यांनी कमरेची तलवार काढली आणि तिच्या गळ्यावर धरली. गळ्यावर धरून तिला विचारलं की माझ्या हातात तलवार आहे, तुला या तलवारीची भीती वाटत नाही का? त्यावेळेस ती हसून म्हणाली, तलवार भीतीसारखी आहे, पण तलवार ज्याच्या हातात आहे तो माझा आहे ना, मी त्याची आहे ना, त्यामुळे त्या तलवारीची मला काय भीती वाटणार? ना ती तलवार तुमच्या हातात आहे, त्यामुळे तलवारीची मला बिलकुल भीती वाटत नाही. त्यांनी पुन्हा आपली तलवार म्यान केली आणि तिला सांगितलं, हे वादळ भगवंताचं आहे, पण मी भगवंताचा आहे ना. मग मी जर भगवंताचा आहे तर भगवंत माझी काळजी वाहणार नाही का? मग मी भगवंताचा दास जर असेल, मी जर भगवंताचा सेवक असेल, मी जर भगवंताचा भक्त असेल, तर भगवंताला भक्ताची काळजी असते.
म्हणून तर समर्थ म्हणतात ना, समर्थाची या सेवका वक्र आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून रामदासांच्या म्हणजे प्रभू रामचंद्राच्या दासाला कशाचीही भीती वाटण्याचं कारण नाही. म्हणून आम्ही दास्यभावातून कार्य करावं आणि दास्यभावातून काय काय करावं याची यादी मात्र समर्थांनी फारच सुंदर दिली आहे. ते म्हणतात आहे ते ऐकू. श्रीराम समर्थ श्रीराम. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोचने दावे, चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे श्रीराम. भंगली देवाळे करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोपे फळशाळा चालवावी, नूतनची कार्ये श्रीराम. ज्या देवांच्या मंदिराजवळ, ज्या देवालयांजवळ ज्या ज्या गोष्टींची गरज असेल त्या त्या गोष्टी भक्ताने करणे, याचा अर्थ देवाचं दास्यत्व करणे आहे. आम्ही घरात देवाचं दास्यत्व कसं करू शकू? जर कोणी पूजा करत असेल तर फुलं आणणारा हा भगवंताचा दास होतो, हार करून देणारा भगवंताचा दास होतो, नैवेद्य तयार करून देणारा भगवंताचा दास होतो, पूजेची साहित्य काढून देणारा भगवंताचा दास होतो, वस्त्र स्वच्छ आणून देणे भगवंताचा दास होतो. या सगळ्या गोष्टी, पूजेच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंतासाठी आणून देणे आणि कोणी तिसरा पूजा करणे, तर ही जी सेवा आहे हा दास्य भाव आहे. म्हणून भक्ताने देवाचं दास व्हावं, दास हनुमंताचे व्हावे, दास रामाचे व्हावे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, समर्थ म्हणतात आहे की भंगली देवाळे करावी, मोडली सरोवरे बांधावी. पाण्याची व्यवस्था जिथे गरज आहे ते सुद्धा करावं, सोपे पडशाळा चालवावी, नूतन कार्य. नाना रचना जीर्ण जर्जर अनेक गोष्टी असतात, जिथे येणाऱ्या भक्तांच्यासाठी व्यवस्था चांगली नसते, त्यांनी आपल्या या देवालयाच्या आजूबाजूला भक्तांची व्यवस्था करावी. त्यांचे कार्य जीर्णोद्धार, त्यांचे करावे जीर्णोद्धार, पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे. जे जे पडलेलं आहे कार्य ते कार्य करणं हे भक्ताचं लक्षण आहे. अजून काय करावं? श्रीराम समर्थ श्रीराम. गज रथ तुरुंग सिंहासने, चौकिया सिबिया सुखासने, मंचक डोल्हारे विमाने, नूतनची करावी श्रीराम. देवाच्या वैभवामध्ये गजाची व्यवस्था, रथाची व्यवस्था, तुरंग म्हणजे घोड्यांची व्यवस्था, सिंहासन यांची व्यवस्था, चौकिया म्हणजे चौरंगाची व्यवस्था, सिबिया म्हणजे पालखीची व्यवस्था, सुखासने म्हणजे मेण्यांची व्यवस्था, मंचक म्हणजे पलंगाची व्यवस्था, डोलणारे म्हणजे झोपाळ्यांची व्यवस्था, विमाने म्हणजे साधनांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था देवांसाठी कराव्या. मेघडंबे छत्रे चामरे, सूर्यपाने निशाणे अपारे, नित्य नूतन अत्यादरे, सांभाळीत जावी श्रीराम. नाना प्रकारेचे याने, बसावयाची उत्तम स्थाने, बहुविध सुवर्ण सुवर्णासने, यत्ने करीत जावी श्रीराम. प्रयत्नपूर्वक देवांच्या ठिकाणी असलेली वाहनांची व्यवस्था, बसण्याची भक्तांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, वेगवेगळ्या प्रकारची आसनांची व्यवस्था, भक्तांची सेवा करणे ही सुद्धा दास्यभाव, हा सुद्धा दास्यभावच आहे. आमच्या जवळ इथून 80 किलोमीटरवर सद्गुरू श्री गजानन महाराजांचं देवस्थान आहे. त्या देवस्थानाला आम्ही शेगाव हे
तीर्थक्षेत्र आहे. त्या शेगाव तीर्थक्षेत्री जर गजानन महाराजांची जर त्या ठिकाणी दर्शनासाठी कोणी भक्त आले असतील तर त्या भक्तांच्या सेवेसाठी अनेक सेवेकरी असतात. किती सेवेकरी सांगायचे? ते चप्पल जोडे व्यवस्था ठेवण्यापासून, फूल उदबत्ती देण्यापासून, तर रस्ता दाखवण्यापासून तर पुन्हा बाहेर जाण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी तिथे सेवेकरी आहे. जमिनीवर एखाद्याचं जर झाडाचं पान जरी पडलं तर ते पान सुद्धा उचलणारा तिथे सेवेकरी आहे. फुलं अक्षता देण्यासाठी सेवेकरी आहेत. या सगळ्या सेवेकऱ्यांबरोबर यांचा जो भाव आहे तो भाव दास्य भाव आहे. ते प्रत्यक्ष काही देवालयात जाऊन कदाचित फुलं अक्षता फुलं वाहणार नाही, तिथे पूजा करणार नाही, परंतु देव मात्र आहेत आणि त्या देवासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्या उभ्या करतात. आणि म्हणून त्यांचा जो भाव आहे तो दास्य भाव आहे. म्हणून तो देवांच्या जवळ आहे. देव दूर नाही, देव जवळ आहे. म्हणून अशा प्रकारची व्यवस्था करावी. समर्थ अजून पुढे म्हणतात, भुवने कोठाड्या पेट्या मांदुसा. मांदुसा या शब्दार्थ तिजोऱ्या. रांजण कोहळी घागरी बहुवसा. संपूर्ण द्रव्यांश ऐसा अति यत्ने करावा श्रीराम. देवांच्या समोर असलेल्या भुयार, भुवने, कोठाड्या, मांदुसा, रांजण या गोष्टी ज्याची गरज आहे, पाण्याची व्यवस्था, घागरी, अशा प्रकारची द्रव्य ठेवण्यासाठी वस्तू, या सगळ्या गोष्टींची आपण तयारी तिथे करावी, व्यवस्था करावी. अजून काय करावं? भुयेरी तळघरे आणि विवरे. जे लोक साधनेसाठी येत असत त्या साधनेसाठी येण्यासाठी त्यांच्यासाठी ध्यान कक्ष ठेवलेले आहेत. आजही आपण अनेक मंदिरांमध्ये पाहतो इथे भुयारी, तळघरे आणि विवरे. नाना स्थळे गुप्तद्वारे अनर्घ्य वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावे श्रीराम. अनेक अनमोल असे वस्तू आहे, त्याला अनर्घ्य वस्तू म्हटलेलं आहे. अनेक वस्तू आहेत ज्या वस्तूंची किंमत आहे त्या वस्तूंची सुद्धा व्यवस्था प्रयत्नपूर्वक करावी. अनेक अलंकार भगवंताला अर्पण करण्याची आपली पद्धत आहे, देवाला अर्पण करावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण पात्रे यत्ने करीत जावी श्रीराम. आता देवांना वाहण्याच्या गोष्टी सगळ्या पाहिल्या, पण देवांच्या बरोबर देवांच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा रम्य असला पाहिजे. भगवंताला तो म्हणजे ते पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटावी. ज्याप्रमाणे आमच्या रामचंद्रांच्या आगमनासाठी ती भिल्ली नसलेली, तिचं नाव शबरी, ही शबरी सुद्धा भगवंतासाठी फुलं तोडून आणत होती, आजूबाजूचं वन सुंदर करत होती, रस्ते झाडत होती, सडा संमार्जन करत होती. आयुष्यभर तिने सेवा केली. काय केलं? शबरी म्हणजे दास्य. ती दास होती म्हणून तिने दास्यभाव केला आणि तिने आजूबाजूचा परिसर व्यवस्थित केला. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आपल्या आजूबाजूला वाटिका उभ्या कराव्या. पुष्पवाटिका नाना बने नाना तरुवरांची बने पावती करावी जीवने तया वृक्षांचे श्रीराम. पावती करावी जीवने याचा अर्थ पाण्याला, म्हणजे जीवन म्हणजे पाणी, पाण्याला पाट द्यावा, पाण्याला पाट लावा याचा अर्थ झाडाकडे पाणी न्यावं. अशा प्रकारे पाणी सुद्धा झाडाला गेलं पाहिजे ही व्यवस्था करावी. कारण सगळे संत आणि सगळे भगवंत यांना निसर्गाचं प्रेम होतं, म्हणून निसर्गाची काळजी घेणं हे आध्यात्मिक कार्य आहे. अनेकांना असं वाटते की निसर्गाची काळजी घेणे हे सामाजिक कार्य आहे, पण सामाजिक कार्याच्या आधी ते आध्यात्मिक कार्य आहे. जो खरा आध्यात्मिक मनुष्य आहे तो निसर्गाची काळजी घेतो. लोकांसाठी उपवने उभी करणे
यापेक्षा भक्तांसाठी उपवने उभे करणे, याचा अर्थ निसर्गाची काळजी घेणे. निसर्गाची पूजा पूर्वापारपासून आम्हाला आमच्या देशात केल्या गेलेली आहे. निसर्ग हा तसा गुरुच आहे आणि निसर्गाची सेवा म्हणजे प्रतिभगवंताचीच सेवा आहे. म्हणून झाडांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. असे डोंगर हे आज टक्कल पडल्यासारखे दिसतात आहे. मोठ्या मोठ्या झाडांची कत्तल होते आहे, खूप दुःख होते. रस्त्याने असलेले मोठे मोठे झाडं जेव्हा कापले जातात आणि त्या झाडांचे आज किती त्यांचं आयुष्य असेल, त्यांनी किती ऑक्सिजन लोकांना दिला असेल, त्यांनी किती परोपकार केला असेल त्या झाडांनी. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्याः, परोपकाराय दुहंती गावाः, परोपकाराय मिदम शरीरम. आमचं शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे, हे आम्हाला शिकवण्यासाठी हे झाडं आहेत. म्हणून सर्वात पहिल्यांदा झाड दत्तक घेतलं पाहिजे. अनेकांना माहीत आहे आता नवीन पद्धती आलेली आहे की दत्तक घेणे, वृक्ष दत्तक घेणे. म्हणून वृक्षाला दत्तक घेणे ही आमची पूर्वापार आलेली परंपरा आहे. तुम्ही म्हणाल याचं काय उदाहरण आहे? एक उदाहरण सांगतो फक्त. प्रत्यक्ष देवनार नावाचं वृक्ष भगवान शंकरांनी दत्तक घेतलं. पहा, देवनार नावाचं वृक्ष भगवान शंकरांनी दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्या दत्तक घेतलेल्या झाडाची काळजी घेण्यासाठी त्यांनी सिंहाची व्यवस्था केली. ज्यावेळेस दिलीप राजाला मुलबाळ होत नव्हतं तेव्हा दिलीप आणि दिलीपाची पत्नी हे दोघंही वशिष्ठांच्या आश्रमामध्ये सुरभीची गायीची पूजा करण्यासाठी गेले, गायीची सेवा करण्यासाठी गेले. त्यावेळेस त्या गायीची सेवा करत असताना तिला रोज वनात नेणे, तिच्या चाऱ्याची व्यवस्था करणे, तिला योग्य ठिकाणी चरायला नेणे, तिचं रक्षण करणे असं त्याच्याकडे काम होतं. दिलीप राजा इतकी सेवा करत होता, पुन्हा दास्यभाव आहेच, इतकी सेवा करत होता तो की गाय जर बसली तर तो बसायचा, गाय जर उभी राहिली तर तो उभा राहायचा, गाय चालायला लागली की तो त्याच्या मागे जायचा, गाय थांबली की तो थांबायचा. अशा प्रकारे दिलीपाने खूप सेवा केली. पण एक दिवस असं आलं की ही गाय चरत चरत त्या देवनार नावाच्या वृक्षाच्या जवळ असलेल्या सिंहाच्या जवळ जाऊन पोचली. त्या सिंहाला सांगितलं होतं भगवंताने की तुझ्या जेवणाची व्यवस्था देवनार नावाच्या वृक्षाच्या जवळ जर कोणी एखादं तुझं सावज आलं तर तू त्याला पकडावं आणि त्याचं भोजन म्हणून त्याचं स्वीकारावं. आता योगायोगाने हीच गाय तिथे आली. आता ही कामधेनूला त्यांनी पकडल्याबरोबर दिलीपाला वाईट वाटलं की मी राजा मातेची सेवा करायला आलो आणि हिचा प्राण जातोय, आता गायीचं रक्षण आपण केलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या हातातला बाण काढला आणि त्या सिंहावर रोखला आणि बाण सोडणार तोच तो स्टॅच्यू झाला. त्याच्या भात्यातला म्हणजे त्याच्या धनुष्यातला बाण पुढे चालेना आणि अचानक त्या सिंहाला वाचा आली. दिलीपाने सांगितलं की त्या माझ्या गाईला सोड, मी तिचा रक्षक आहे, जर तिला नाही सोडलं तर मी तुझ्यावर बाण सोडेल. तेव्हा सिंहाने सांगितलं माझ्या टप्प्यामध्ये आलेली गाय आहे, मी भक्ष्य म्हणून तिला स्वीकारतो आहे, ते माझं अन्न आहे, मी तिला खाणार. दिलीप म्हणाला तिला सोड आणि तुला जर भक्ष्यच करायचं असेल तर मला मार. त्यांनी आपल्या हातातला धनुष्य खाली ठेवला आणि आपली मान पुढे केली. तेव्हा भगवान शंकर तिथे प्रगट झाले. त्या देवनार नावाच्या वृक्षाचं रक्षण आणि त्याला दत्तक घेऊन त्या वृक्षाला मोठं करण्याचं काम भगवान शंकरांनी केलं. म्हणून तेव्हापासून वृक्ष दत्तक घेण्याची परंपरा आहे. आम्ही आमच्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी
असे आमचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून या ठिकाणी समर्थांनी सुद्धा तेच सांगितलं, वृक्ष वाटिका नाना वने, नाना तरुवरांची बने, पावती करून जीवने तया वृक्षांची. त्या वृक्षांच्यासाठी पाणी सोडण्याचं काम करा. म्हणजे देवांची पूजा करणे या अर्थ ज्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाची सुद्धा काळजी घेणे. मग अधिष्ठान वृक्षामध्ये सुद्धा भगवंत आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे, श्रीराम समर्थ श्रीराम नाना पशूंची या शाळा. म्हणजे आता वृक्षाबरोबर पशूंची काळजी घ्या. नाना पशूंची या शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्य नाट्यशाळा, गुणी गायक बहुसाल श्रीराम. स्वयंपाक गृहे भोजनशाळा, सामुग्री गृहे धर्मशाळा, निद्रास्त कारणे पडशाळा, विशाल स्थळे श्रीराम. देवाचं वैभव वाढवण्यासाठी देवांच्या आजूबाजूला असलेल्या या पशूंची काळजी घ्या. पशूंबरोबर पक्ष्यांची काळजी घ्या. पक्ष्यांबरोबर इथे असलेल्या नाट्यशाळांची काळजी घ्या. कारण त्या नाट्यशाळेमध्ये गायक आहे, वादक आहे, नृत्य आहे, ते देवांसाठी करतात आहे, त्यांची काळजी घ्या. स्वयंपाकगृह त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करा, भोजन व्यवस्था करा, सगळ्या सामुग्री आणा. सामुग्री म्हणजे धान्य कोठारं, धान्य कोठार उभा करा. धर्मशाळा उभ्या करा, आलेल्या लोकांना राहण्यासाठी जागा पाहिजे. पडशाळा उभ्या करा, म्हणजे ज्यांना तिथे निद्रा घ्यायची आहे, निद्रास्त शाळा म्हणजे पडशाळा, या पडशाळा तिथे उभ्या करा. आणि यामुळे आमच्या भगवंताचं वैभव वाढवा. श्रीराम समर्थ श्रीराम. नाना परिमळ द्रव्याची स्थळे. परिमळ द्रव्य म्हणजे सुगंधी द्रव्य. तेल आहे, अत्तर आहे, केशर आहे, कस्तुरी आहे, या वस्तू सुद्धा आम्हाला भगवंताला हव्या आहेत. आम्हाला ज्या ज्या पाहिजे त्या त्या भगवंताला पाहिजे. नाना खाद्य फळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्न करीत जावी. प्रयत्नपूर्वक या गोष्टी मिळवा आणि त्या भगवंतासाठी अर्पण करा. जे जे तुम्ही भगवंताला अर्पण करणार त्या त्या गोष्टी मला मिळणार, हे विसरू नका. म्हणून समर्थांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या कार्यासाठी दास व्हा. कुणाचंही दास होण्यापेक्षा समर्था घरचे श्वान, त्यास सर्व देती मान. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि दास्य भक्ती राहिलेली उद्याच्या प्रवचनात आपण पाहू. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.